ही फक्त एक हेडलाईन नाहीये. ही कहाणी आहे एका माणसाची जो स्वतःला देव म्हणवायचा, त्याच्या लपवलेल्या कॅमेऱ्यांची आणि त्याच्या एका अवाढव्या गुन्हेगारी साम्राज्याची. आणि हे सगळं कुणाच्या आशीर्वादाने चालत होतं? तर महाराष्ट्रातल्या काही सगळ्यात शक्तिशाली लोकांच्या. हो, आकडा बरोबर ऐकलाय. 1500 कोटी रुपये. विचार करा, एवढं मोठं साम्राज्य उभं केलं होतं अशोक कॅप्टन खरातने. आणि याचा पाया काय होता? तर लोकांची श्रद्धा आणि त्यांची घोर फसवणूक. तर आज आपण याच कॅप्टन खरातच्या पतनाची, त्याच्या अंताची कहाणी उलगडणार आहोत. जो माणूस स्वतःला देव समजत होता, तो अखेर कायद्याच्या कचाट्यात सापडला तरी कसा? आणि हे खरंय, हे प्रकरण म्हणजे जणू एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमाची स्क्रिप्टच आहे. प्रत्येक वळणावर एक नवीन धक्का. पण वाईट इतकंच आहे की ही फिल्म नाही, हे वास्तव आहे. चला तर मग या प्रकरणाच्या खोलात शिरूया. ओके, तर आपण हे प्रकरण 6 भागांमध्ये समजून घेऊया. सगळ्यात आधी बघू कॅप्टनचा खेळ कसा संपला, मग त्याचा एका सामान्य खलाशापासून देव बनण्यापर्यंतचा प्रवास, त्याची लोकांना फसवण्याची पद्धत काय होती, त्याला कुणाकुणाचा राजकीय पाठिंबा होता, त्याच्यावर जो कायदा लावलाय तो इतका खास का आहे, आणि सगळ्यात शेवटी या एका प्रकरणातून भारतातल्या बुवाबाजीच्या मोठ्या समस्येवर काय प्रकाश पडतो. चला सुरुवातीपासून सुरुवात करूया. असं नक्की काय घडलं की कॅप्टनचं हे अख्खं साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखं एका क्षणात कोसळलं? तारीख होती 18 मार्च 2026. ह्याच दिवशी कॅप्टन खरातच्या पापांचा घडा अखेर भरला. त्याला अटक झाली आणि आरोप अत्यंत गंभीर होते. आपल्याच महिला अनुयायींना, ज्या मदतीच्या आशेने त्याच्याकडे यायच्या, त्यांना नशेचं औषध देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप. आणि हे फक्त आरोप नव्हते, त्यासाठी भक्कम पुरावे होते. 100पेक्षा जास्त व्हिडिओ. हो, एका व्हिसलब्लोअरमुळे पोलिसांच्या हाती 100पेक्षा जास्त व्हिडिओ क्लिप्स लागल्या, ज्यात खरातचे सगळे काळे कारनामे कैद झाले होते. आणि हेच व्हिडिओ त्याच्या विरोधातला सगळ्यात मोठा आणि न नाकारता येणारा पुरावा ठरला. पण प्रश्न हा आहे की हा कॅप्टन खरात आहे तरी कोण? एक सामान्य खलाशी ते स्वतःला देव म्हणवण्यापर्यंतचा त्याचा प्रवास कसा झाला? हा प्रवास काही अचानक घडलेला नाही. यामागे एक पक्कं नियोजन होतं. त्याच्या प्रवासाचे टप्पे बघा. साधारण 90च्या दशकात तो महाराष्ट्रात परत येतो. सुरुवातीला एक छोटा मोठा ज्योतिषी म्हणून काम सुरू करतो. मग 2010 मध्ये स्वतःचं भव्य मंदिर उभारतो. आणि बघता बघता 2020 पर्यंत तर तो स्वतःला थेट श्रीकृष्णाचा अवतारच घोषित करून टाकतो. म्हणजे प्रगतीचा वेग बघा. आणि लोकांना इम्प्रेस करण्यासाठी त्याने काय काय नाही सांगितलं. स्वतःकडे BScची डिग्री आहे, मर्चंट नेव्हीमध्ये तब्बल 22 वर्ष नोकरी केलीये, असं तो सांगायचा. पण गंमत म्हणजे ह्यातलं काहीच आत्तापर्यंत खरं ठरलेलं नाही. पोलीस आता त्याच्या प्रत्येक दाव्याची कसून चौकशी करत आहेत. त्याच्या फसवणुकीच्या पद्धती तर अजूनच भारी होत्या. लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी तो चक्क 20 फुटांचा रिमोट कंट्रोलने चालणारा साप वापरायचा. विचार करा, 100 रुपयांची साधी बी छन एनर्जाइज्ड आहे असं सांगून चक्क 1 लाखाला विकायचा. आणि रस्त्यावर मिळणारे 5-10 रुपयांचे दागिने हे देवाने दिलेत असं सांगून हजारो रुपयांना भक्तांच्या गळ्यात मारायचा. पण हे सगळं तर फक्त वरवरचं होतं. या चमत्कारांच्या आणि फसवणुकीच्या पडद्यामागे एक अतिशय भयानक आणि थंड डोक्याने रचलेलं शोषणाचं जाळं होतं. खरात हा एक शिकारी होता, जो अगदी पद्धतशीरपणे आपली शिकार शोधायचा. त्याची काम करायची एक ठरलेली पद्धत होती. सगळ्यात आधी तो अशा महिलांना टार्गेट करायचा ज्या अडचणीत आहेत, भावनिकदृष्ट्या कमजोर आहेत. मग आध्यात्मिक गुरु बनून त्यांचा विश्वास संपादन करायचा. एकदा विश्वास बसला की त्यांना खाजगी पूजेसाठी बोलावून त्यांच्या पेयातून गुपचूप नशेचं औषध मिसळायचा. आणि मग त्यांच्यावर अत्याचार करून ते सगळं लपवलेल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचा. आणि पुढे त्याच व्हिडिओचा वापर करून ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू व्हायचा. आणि हे सगळं करत असताना तो धर्माचाच वापर हत्यार म्हणून करायचा. तो त्या पीडित महिलांना काय म्हणायचा माहितीये? तू नशीबवान आहेस की मी देवाच्या अवताराने तुला पवित्र केलंय. जर हे बाहेर कोणाला सांगितलं तर तुझ्यावर देवाचा कोप होईल. म्हणजे बघा, एकाच वेळी श्रद्धा आणि भीती या दुहेरी शस्त्राचा वापर करून तो सगळ्यांची तोंड बंद ठेवत होता. आता आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतो. इतकी वर्ष हा माणूस हे सगळं बिनदिक्कतपणे कसं काय करत होता? त्याला कुणीच कसं नाही रोखलं? याचे एकच उत्तर आहे, पॉवर, राजकीय संरक्षण. त्याच्या डोक्यावर मोठमोठ्या लोकांचा हात होता.
त्याची पोहोच कुठपर्यंत होती याचा अंदाज घ्या. तत्कालीन मुख्यमंत्र्यांपासून ते थेट देशाच्या गृहमंत्र्यांसोबत त्याचे फोटो होते. एवढंच नाही तर महाराष्ट्र पर्यटन विभागाने त्याच्या मंदिराला 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त ग्रांट दिली होती आणि सरकारकडून तब्बल 43 लाख लिटर पाणी मंजूर झालं होतं. म्हणजे सगळीकडून त्याला मदत मिळत होती. आणि या प्रकरणातला सगळ्यात मोठा ट्विस्ट किंवा म्हणा सगळ्यात मोठा विरोधाभास म्हणजे रुपाली चाकणकर यांचं नाव. विचार करा, ज्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या, ज्यांच्यावर महिलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी होती, त्या स्वतः खराच्या ट्रस्टवर विश्वस्त म्हणून काम करत होत्या. त्या त्याला जाहीरपणे आपला गुरु म्हणायच्या. त्याचे पाय धुतानाचे म्हणजे पाद्यपूजन करतानाचे व्हिडिओ सुद्धा समोर आले. साहजिकच या प्रकरणानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता खरातवर जो कायदा लावण्यात आला आहे तो काही साधासुधा कायदा नाही. त्या कायद्यामागे एक खूप दुःखद आणि तितकीच महत्वाची कहाणी आहे. हा कायदा एका हत्येनंतर जन्माला आला होता. हा कायदा आहे महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा 2013. सोप्या भाषेत सांगायचं तर खोटे चमत्कार दाखवून लोकांना फसवणं, देवाच्या नावाने भीती घालणं अशा गोष्टींना हा कायदा गुन्हा ठरवतो. आणि खरातने जे काही केलं ते या कायद्याच्या कक्षेत अगदी तंतोतंत बसतं. ह्या कायद्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी आपलं आयुष्य वेचलं. विचार करा, 2003 साली त्यांनी या कायद्याचा मसुदा तयार केला होता, पण 10 वर्ष तो तसाच पडून राहिला. आणि मग 20 ऑगस्ट 2013 रोजी त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे काय, त्यांच्या हत्येच्या दुसऱ्याच दिवशी, फक्त दुसऱ्याच दिवशी सरकारने हे विधेयक पास केलं. पण कायदा तर बनला. त्याचं पुढे काय झालं? तो किती प्रभावी ठरलाय? आकडेवारी फारशी चांगली नाहीये. फक्त पुण्याचा विचार केला तर गेल्या 10 वर्षात या कायद्याखाली 58 केसेस दाखल झाल्या. पण शिक्षा? एकाही केसमध्ये नाही. 0. आणि म्हणूनच खरातचं प्रकरण या कायद्यासाठी एक मोठी टेस्ट केस ठरणार आहे. ओके, तर आता या एका प्रकरणाच्या थोडं बाहेर येऊन मोठ्या चित्राकडे बघूया. कारण खरं तर खरात काही पहिला आणि शेवटचा नाही. भारतात अशा भोंदू बाबांची आणि त्यांच्या घोटाळ्यांची एक लांब लचक आणि धोकादायक परंपराच आहे. नावं आठवून बघा. गुरमीत राम रहीम, आसाराम बापू, फरार झालेला स्वामी नित्यानंद, ही लिस्ट खूप मोठी आहे. आणि या सगळ्यांची काम करायची पद्धत म्हणजे पॅटर्न जवळपास सारखाच आहे. आधी कमजोर लोकांना हेरायचं, मग त्यांच्याकडून प्रचंड पैसा उकळायचा आणि स्वतःला वाचवण्यासाठी राजकीय लागेबांधे वापरायचे. अशोक खरात हा त्याच पॅटर्नमधला एक नवीन चेहरा आहे, इतकंच. पण प्रश्न असा आहे की असे भोंदू बाबा भारतात इतके फोफावतात कसे? यामागे अनेक कारणं आहेत, पण एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या समाजात असलेली प्रचंड श्रद्धा. एका सर्व्हेनुसार 80% भारतीय मानतात की धर्म त्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा या श्रद्धेसोबत गरिबी, आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयींची कमतरता जोडली जाते, तेव्हा अनेक हताश लोक अशा चमत्कारांच्या आणि बाबांच्या नादी लागतात. शेवटी या सगळ्या कायदेशीर लढाईत आणि राजकीय आरोपांचा धुळ्यात एक मूळ प्रश्न बाजूलाच राहतो. त्या शेकडो पीडित महिलांचं काय, ज्यांच्या श्रद्धेचा, त्यांच्या विश्वासाचा इतक्या क्रूरपणे गैरवापर झाला? या प्रकरणाचा शेवट फक्त खरातला शिक्षा होऊन नाही होणार. खरा न्याय तेव्हा मिळेल जेव्हा त्या पीडितांना त्यांचं आयुष्य पुन्हा उभं करण्याची संधी मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती व्यवस्था बदलेल जी अशा भोंदू बाबांना तयार करते आणि मोठं करते.